चला स्पीडअप घ्यायचंय, करूया मैदानाच्या दृष्टीने पुन्हा एकदा. कालची क्वालिफाय झालेले संघ पहिल्या अ गटातून झालेला सगळ्यात पहिला संघ म्हणजे आयोजन संघ, आयोजन कमिटी संघ बोईन संघ. दुसरा क्वालिफाय होणारा संघ वटार संघ. आरसीएम वाळुंजे आणि चौथा कोरुट. या 4 टीम आतापर्यंत क्वालिफाय होताना पाहायला मिळाल्यात. आज आपलं नशीब कोण आजमावणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येने वाढ होते. यामधून जो क्वालिफाय होईल तो मात्र 5वा संघ म्हणून याच्याकडे पाहायला जाईल. पुन्हा एकदा विकेटचा पतन होताना पाहायला मिळतोय. कोणाची विकेट? यश. यश येताना पाहायला मिळते. मोठा फटका घ्यायचा डावखोरा फलंदाज, त्याच्यामध्ये जमकम होता, ताकद, बरा स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी होती, परंतु फटका फजला हातामध्ये जाऊन बसला आणि खेळ संपला. ऐकूया डीजे मार्फत विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र की जैसी थी. विकेटचं पतन आलं. तदनंतर पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर विकेट आणि तदनंतर डॉट. येस, इट इज वाईट चेंडू. हाईटचा उसळी घेता, अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू तर वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. पुन्हा एकदा काय घडतंय? कमरेवरती हात आला. हा चेंडू आला कुठून आणि गेला कुठे? पुन्हा एकदा विकेटचा पतन. डीजे. हिमेश काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट. हा चेंडू तर इतका वेगाने सोडला तर जरी फुलटॉस होता, फलंदाजाची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडूने यष्टीचा वेध घेतला. फलंदाज थोडासा विचार विनिमय करायला लागला. हे क्या हुआ? पुन्हा एकदा चांगला काय वेग आहे. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळते हिमेश.
हिमेश सुद्धा चांगली खेळ करताना पाहायला मिळते. गोलंदाजी असो फलंदाजीला आला होता त्यावेळी सुद्धा उन्मेषच्या सोबत मात्र एकेरी दुहेरी धाव, एक चौकार सुद्धा. ज्यावेळी 6 चेंडू 10ची गरज होती त्याच्या बॅटमधून तो आलेला एक चौकार, तो विजयाच्या धावांचं अंतर कमी करणारा चौकार होता, तो सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळाला. तोच हिमेश पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र काय घडणार काय बिघडणार ते पाहावं लागेल. आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला हिमांशू, पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. येस इट इज वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. विकेट वरती स्वार होताना पाहायला मिळत आहे. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. फटका फसला. अप्रतिम असा झेल टिपला गेला आणि विकेटचा पत्र येताना पाहायला मिळत आहे. हिमांशू नाराज असेल. हिमांशू आपल्या फटक्यावरती शार्दूल माफ करा शार्दूल थोडा नाराज असेल. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आऊट झाला होता. कदाचित काही करायची गरज होती का तर नसावी, कारण की संघ ऑलरेडी अडचणीमध्ये होता. कदाचित हा शेवटचा चेंडू फेस करणं गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवरती जर एक धाव घेतली असते, अजून 3 गोलंदाज शिल्लक होते, त्या 3 गोलंदाज मधला एक जरी गोलंदाजावरती आघात चढवला असताना तरी मात्र धाव स्कोअर बनला असता. हरकत नाही, काय मॅच आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, हिमेशचं आणि क्षेत्रक्षाचं कौतुक करावं लागेल. विकेटचं बदल ऐकूया डीजे मार्फत एक छोटंसं सुनील संगीत डीजे. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा एकेरी धाव. नियम क्रमांक 25 चं पालन केलं गेलंय पंचांमार्फत. आणि वाईट चेंडू आठवला की नक्कीच एक नाव आठवतं आपल्याला, बॅकल होडी. वेस्ट इंडिजचा तो प्लेअर, त्यानं 13 वर्षाच्या करिअर मध्ये एकही चेंडू वाईट हाताळला नव्हता. म्हणजे काय गोलंदाज असेल मित्रांनो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हा फटका. एक धाव अर्जित केली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. जर कदाचित डायरेक्ट हिट तरच काम फिट, अन्यथा काम फिट होत नाही. दुहेरी धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. दाद मागितली, दाद फेटाळली. आधीच एक डिसिजन असं झालं होतं, खूप वेळ अपील केली पण तरी नक्कीच योग्य तो निर्णय दिला. कदाचित यावेळी सुद्धा तोच प्रयत्न केला गेला होता का, परंतु आपले ऑफिशियल पंच हे खूप एक्सपिरियन्स वाले पंच आहेत. कोणत्याही अपीलला इथे प्रभावित होताना पाहायला देण्यात जातो. योग्य डिसिजन असेल तेच पंचांमार्फत पाहायला मिळेल. कारण की जसं न्याय हायकोर्ट मध्ये न्यायमूर्तींची भूमिका अचूक, तशी आपल्या क्रिकेटच्या पटलावरती या न्यायमूर्तींची भूमिका अचूक. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. चार 7 धावा आतापर्यंत धावपटलावरती लागतात. 3 गडी गेले तंबूच्या आशयाला. 7 धावा थोडस अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय का संघ. तर येस डेफिनेटली गोलंदाजी प्रभावी करताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा होतं.
षटकार षटकार येताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या, चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला वाखाणण्याजोगे, आणि फटका पहा, स्टेप आउट केला होता, ताकदीचा वापर प्रॉपर केला आणि स्ट्रेटच्या दिशेने चढवलेला अप्रतिमाचा षटकार, आणि षटकारासमोर मात्र धावसंख्या होते 13 धावा. डीजे षटकार अप्रतिम. ज्यावेळी संघ अडते, आणि गरजेचं असतं, ज्यावेळी तुम्हाला जागेवरून चेंडू मिळत नाहीत ना, तेव्हा स्टेप आउट करा. स्टेप आउट मध्ये काय ताकद मिळते, बॅटचा फ्लो एक्स्ट्रा येताना पाहायला मिळतो, आणि जर का बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर त्याच्यावरती षटकार येताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, यष्टीरक्षक थोडंसं चुकी करताना पाहायला मिळतोय, परंतु शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव नक्की अडवली गेली, तो षटकार होता. एक आशेचा किरण ठरताना पाहायला मिळतं. संघ अडचणीमध्ये होता, रनांची कोंडी झाली होती, त्यावेळी मात्र तो फलंदाज थोडासा स्टेप आउट केला आणि मोठा फटका स्ट्रेटच्या दिशेने काऊ कॉर्नर मध्ये चेंडू येताना पाहायला मिळतोय. इट इज षटकार अप्रतिम. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं, परंतु इथे झेल होता. त्या झाडाखाली काहीतरी आहे, तिथे गेलेला क्षेत्ररक्षक चेंडूला घाबरतोय. काय माहित, त्या झाडाखाली आतापर्यंत पाहिलं ना, क्षेत्ररक्षक चेंडूला हात लावायला घाबरतो, का माहित नाही. प्रतीकने पकडला होता, कारण त्यांचं होम ग्राउंड आहे. कपिशाने पकडलं तर होम ग्राउंड आहे, तिकडचे सगळे जादू मंतर त्याला माहिती आहेत. परंतु बाकीचे प्लेयर घाबरत आहेत त्या झाडाखाली. दोन षटकाचा खेळ असं धावसंख्येत 14 धावा. चांगली गोलंदाजी, नौका गोलंदाज येतोय हार्दिक. एक षटकार आला, त्यानंतर धावसंख्येचा उच्चांक थोडासा वाढताना पाहायला मिळाला. टप्प्याचा चेंडू होता, कदाचित बॅटचा फ्लो आधीच खोलताना पाहायला मिळाला, आधीच बॅट फिरताना पाहायला मिळाली. कदाचित या चेंडूला वेट अँड वॉचची भूमिका बजावली असती ना, तर हा चेंडू कदाचित पाहायला मिळाला असता, याच्यावरती मोहर उमटवली गेली असती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो हार्दिक. ऋतिक लोअर फुलटा चेंडू होता, स्ट्रेटच्या चढवला, पाहिलं क्षेत्ररक्षण पहा, अप्रतिम अप्रतिम. चांगला क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळाला. एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटलावरती. पुन्हा एकदा फटका सजवला गेला, एक धाव नक्की येताना पाहायला मिळाला. धावसंख्येत एकने वाढ होतीये. कृपया हातामध्ये चेंडू द्या, वेळ जातोय. तीन चेंडू 17 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार आला, तदनंतर पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा होता, तदनंतर एक षटकार आला, थोडासा धावफलक उच्चांक घेताना पाहायला मिळाला.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा विकेट गिरतवा संगीत बसवा. थोडंसं धावफलक कुठेतरी वाटलं होतं हे दोन्ही विनिंग टीम आहेत, कुठेतरी रंगत पाहायला मिळेल. डीजे धाव संख्या होते 21. 3 षटकाचा खेळायला संपुष्टात. धाव संख्या 21. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. कुठेतरी वाटलं तर दोन्ही विनिंग टीम आहेत, थोडंसं सामना रंगतदार पाहायला मिळेल, परंतु अजून हरकत नाही. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धावा येतात. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं शेवटच्या षटकामध्ये एक चौकार षटकार आला होता, त्यानंतर 40 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता मात्र शेवटचं षटक. धाव संख्या मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. हा चेंडू हो झेल टिपला गेला. अप्रतिमाचा झेल टिपला गेला. आधी सुद्धा पाहिलं ना या दादांचा पहिल्या चेंडूवरती सुद्धा ज्या आधीच्या मॅचला आले मोठे फटके खेळत होतं, कदाचित बॅटची येत लागली म्हणून अपील उचलून धरली होती आणि त्यावेळी मात्र निराशजनक फलंदाजी पाहायला मिळाली. पंचांकडे त्यांनी दाद मागितली होती, परंतु पंचांनी दाद फेटाळली. यावेळी सुद्धा चांगला फटका सजवला होता, पण थोडीशी ताकद कमी पडली आणि चांगला छेड टिपला गेला आणि विकेटचा पत होताना पाहायला मिळतंय. विकेट खूप जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विकेटचं बदन. बॅक टू बॅक विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. धनु काही तू छल मैं आया. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव घेते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दुहेरी धाव. धावा येणं गरजेचं आहे. एक येऊ दोन येऊ, धावा धावा आणि धावा. कारण की बोलत ना क्षमतेपेक्षा धावलात तर दम लागतो, पण तुम्हाला इथे धावा मिळवायच्या असतील ना तर क्षमतेपेक्षा धावावच लागत किंवा लागेल तर तुम्ही धावा मिळवू शकता. धावा धावा आणि धावा तरच मिळू शकतात जास्तीत जास्त धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्ग वरती वंदन. पुन्हा एकदा हा वाईट साठी सोडला. येस पंचांनी दाद स्वीकारली. पुन्हा एकदा नियम क्रमांक 25 पालन केलं. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं येतंय. एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 24 आकडा आठवला. नक्की आपल्याला आठवतं मास्टर ब्लास्टर सचिन सर यांचा वाढदिवस. यांच्याकडून आपण काय शिकलो? 24 एप्रिल नक्कीच आजचा त्यांच्याकडून आपण काय शिकलो तर प्रवाह विरुद्ध पोहण्याची क्षमता, दृढता ज्या माणसाकडे आहे तो कठीण प्रसंगामध्ये सुद्धा हार न मानता बोलतो मैं खेलेगा. तोच 1989 चा किस्सा आठवा. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. जेल होणार का? पुन्हा एकदा तिकडच्या झाडाखाली तात्या विंचूला आठवूया. ओम बगणी भागोदरी ओम भट स्वाहा. पुन्हा एकदा जेल केलं. धरतीला दान. 3 चेंडू 26 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती काय घडणार? मोठे फटके नक्कीच एका साईडून सांगतात मोठे फटके मार, तर नक्कीच भुईगाव संघ सांगतील डॉट चेंडू येऊ दे. ओहो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. या चेंडूला क्रिकेटच्या पटलावरती कधी मरण नाही. ज्याच्याकडे परफेक्ट यॉर्कर आहे ना त्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बोललं. या यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्टर्ब होताना पाहायला मिळतं. यष्टीचा वेध घेतला. विकेटचं पतन ऐकूया डीजे मार्फत. एक सुनील संगीत डीजे. सव्वीस धावा. 26 डीजे क्रिस का गाना बजा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये सध्या तरी पाहिलं 26 धाव. पण कालचा जर विचार केला ना 24-26 मॅचेस इथे रंगताना पाहायला मिळाल्या. बॉल टू रन पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना जाताना पाहायला मिळाला. पण ते सत्र संध्याकाळचं होतं. त्यावेळी खेळपट्टी दमट असते. चेंडू जास्त वेगाने जात नाही, उसळी घेत नाही, बॅटवरती चेंडू येत नाही. परंतु आता जर पाहिलं ना दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी गरम असते, त्यामुळे चेंडू तितक्याच वेगाने बॅटवरती सुद्धा येतो.
हा सुद्धा खेळाचा इफेक्ट असतो. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी दमट असते, त्यावेळी चेंडू जास्त वेगाने येत नाही, बॅटवरती येत नाही, फलंदाजाला ताकदीचा वापर करावा लागतो. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजाला टायमिंग प्रॉपर करावं लागतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा खेळपट्टी दमट होईल, त्यावेळी मात्र पुन्हा एकदा ताकदीचा वापर करावा लागतो. गोलंदाज सज्ज होताना पाहिलं, गोलंदाजची मार्कवरती अकुट टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू होता, घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एकेरी धावेसाठी, धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 27 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील शेवटचा षटक चालू स्लॉगर म्हणजे शुद्ध मराठीमध्ये बोलत हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वंदन यांचा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूला वंदनच्या शेवटच्या चेंडूला काय करणार पाहणं गरजेचं असेल. लोअर फुलटा चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव अर्जित केली गेली. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू होतो. 4 षटकांचा खेळाला संपुष्टामध्ये 4 षटकांवर धावसंख्या होते 28 धावा आणि विजयासाठी भुईगाव संघाला करायचे आहेत 29 धावा. हाँ क्रिश का गाना सुनेगा डीजे. चला दोन्ही संघ यायचा आहे. कोफराड आणि सातपाळे संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. कोफराड आणि सातपाळे भिगाव संघाने लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवावे. चला टॉस साठी यायचं आहे. कोफराड आणि सातपाळे दोन्ही संघाचे संगणक यायचे आहे. यानंतरचा होणार सामना या दोन संघांमध्ये खेळला जातील. एक संघ पराभूत झालेला हा दोन्ही संघ आहेत. आता मात्र डू ऑर डाय असेल, जिंकावं लागेल तर आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय विकास स्मृती चषक 2026 मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल, क्वालिफाय व्हायचं असेल, आता दोन्ही सामने जिंकावे लागतील दोन्ही संघाला. कोपराड संघ कॅप्टन बडवा, सर टाका इकडे सरळ.
मी कोपरड संघ नाणेफेक गोल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सतपाळी संघ प्रथम फलंदाजी करेल. सलवळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. सलामीची जोडी मार्ग सुधारणा पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. सलामीची हीच ती जोडी ज्याने आपल्या एक हाती सत्ता मिळाली होती. गोलंदाजी मार्गावर तन्मय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, फटका फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत मात्र दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. श्री गणेशा केला गेला धावसंख्येने 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावा. सनी मंडप डेकोरेटर, आपण कुठे असेल तर इथे समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. सनी मंडप डेकोरेटर, आपण कुठे असेल तर यायचं आहे आणि 2 फॅन सोबत 2 फॅन घेऊन यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सचिवताना पाहायला मिळतोय. 2 धावा येताना पाहायला मिळाला. धावपटल्यावरती पुन्हा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचेल का? ओ, चुकी करताना पाहायला मिळतोय शार्दुल आणि चुकीचा भुर्दंड 4 धावांसाठी. त्यावेळी एक मारवाडीमध्ये म्हणा, आधीच कर्ज बाजारी त्याच्यामध्ये उपरा शेजारी. म्हणजे ज्यावेळी आधीच आपल्यावरती कर्ज आहे, धावा आपल्या कमी आहेत, त्यामुळे छोट्या चुका करणं दुष्काळामध्ये 13वा महिना पाहायला मिळतोय. 4 धावा येताना नक्कीच पाहायला मिळाल्या. कदाचित हा धावा चौकार अडवणं गरजेचं होतं. 4 धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 6 धावा. मीत आधीच्या मॅच मध्ये मीत थोडासा लवकर म्हणजे जलद गतीने आऊट झाला होता. आता मात्र संधी आहे. पुण्याचा चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळ केले. 1 धाव नक्की अर्जित आणि सातत्य ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या बॅटमध्ये एकाच चौकार येतो ना, जेव्हा स्कोअरचं पारड लेवलला येतं, चांगला सुस्थितीमध्ये संघ येतो ना, तेव्हा सातत्य ठेवणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने, काय घडणार? डॉट चेंडू. 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटकाकडे धावसंख्या होते 7 धावा. आता समीकरण असेल 18 चेंडू 22 धावेची गरज. 18 चेंडू 22 धावा. कदाचित हा चौकार जर अडला असता, तिथे 1-2 धावा गेला, थोडं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. पण खेळ आहे मित्रांनो, खेळामध्ये 19-20 चलते रहत आहे. कुठे जाऊ नका, ऐकूया डीजे मार्फत छोटस सुरेल संगीत. डीजे चला, धन्यवाद डीजे. तर नौका गोलंदाज अमय. नक्कीच वाघोली संघ
तुमचं कौतुक करावं लागेल, कारण सर्व बॅरिकेडच्या मागे उभे आहेत. म्हणजे स्पर्धेला जे आयोजकांचं विनंती असते त्याचा आम्ही नक्कीच मान दिला आणि सर्व बॅरिकेडच्या मागे उभे आहेत. धन्यवाद. हो 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 हो, क्लास 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 वन, अप्रतिम नेत्रदीपक गगनचुंबी षटकार. षटकार चला धन्यवाद डीजे. पुन्हा एक धाव. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 15 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आज चौकार येताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी पाहायला मिळते. चौकार चौकार. हम पे भरोसा रखो. चला धन्यवाद डीजे. मीत मीत सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एका बाजूला हिमेश, दुसऱ्या बाजूला मीत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. एक धाव नक्की पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते 20 धावा. 20-20. 13 चेंडू 9 धावेची गरज. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पुरेपूर होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येत एकने वाढ. सर आपण उभे राहायचे, नंतर बॉल देतील तोपर्यंत जुना बॉल घेतला तरी चालेल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 21 धावा. आता 8 धावेची गरज असेल. दोन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकाकडे धावसंख्या होते 21. तर विजयासाठी 12 चेंडू 8 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये होत्या 7 धावा. या षटकामध्ये आल्या 14 धावा आणि धावसंख्या होते 21 धावा. आता केवळ 12 चेंडू 8 धावेची गरज. पण तो हिमेश पाहिला ना तर तो थांबायचं नाव घेणार का. त्याचा बॅटचा जर हे पाहिला ना फ्लो, तर तो मोठे फटकेच खेळणार. त्याच्यामध्ये ते कॅपॅसिटी आहे, कॅबिलिटी आहे की मोठे फटके तो खेळू शकतो का. तर डेफिनेटली, कारण त्याचा टान्स पाहिला ना का बॅटचा मोमेंट किंवा एक शरीरयष्टी पाहिली तो त्याच मोठ्या षटकांसाठी उभा राहताना पाहायला मिळतो. ज्या फलंदाजा हो एकटं पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतोय. दाद मागितली. मुख्य स्टेज
चला विकेटचं पतन येताना पाहायला मिळतंय. 2 धावेची गरज असेल. एक धाव. आता स्कोर लेवल किंवा पूर्तता बाकी असेल, औपचारिकता बाकी असेल. एकाच धावेची गरज असेल. सर्व ज्या क्वालिफाय झालेल्या टीम आहेत सर्वांना विनंती असेल पण मुख्य स्टेजवरती यायचं. इथे लॉट्स पाडले जातील, ड्रॉ केला जाईल. आपले कोणी प्रतिनिधी करणार असतील तर पाठवून द्यायचे आहेत. आणि हा विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय भुईगाव संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपल्याला हॅलो 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 धन्यवाद डीजे. सर्व विजयी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे